इथं बसलेल्या प्रत्येकाच्या घरची परिस्थिती वेगळी येणार आहे. मित्राच्या नादी लागतो, मैत्रिणीच्या नादी लागतो, मैत्रिणीच्या नादी लागते आणि वाहवत जातो आपण. आणि त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती, कुणी भाड्याने राहत आहे, कुणी रेंटने राहत आहे, कुणी 1 BHK मध्ये राहत आहे, कोणी 1 रूम किचन मध्ये राहत आहे, कुणी स्वतःच्या बंगल्यात राहत असेल, कोणाचं शेत आहे 5-10 एकर, बागायती आहे, पाणी आहे, जबरदस्त आहे. प्रत्येकाने आपापली आर्थिक परिस्थिती वेगळी आहे, प्रत्येकाची आकलन करण्याची क्षमता वेगळी आहे, प्रत्येकाची, त्या ताईने मगाशी सांगितलं, कम्फर्ट झोन वेगवेगळे आहे, प्रत्येकाची स्वप्न वेगळी आहे. प्रत्येक जण वेगळा असा पण आहे का तुझ्या घरातली तू मोठी असशील ताई, तुझ्यापेक्षा छोटी लहान भावंड आहे, तू मोठा असशील, छोटे काहींच्या घरात वेगळं आहे, तू सगळ्यात लहान असशील, तुझ्यापेक्षा मोठे ताई. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी येणार आहे. त्यानुसार ग्रॅज्युएशन मधनं बाहेर पडलात की तुमचे मार्ग कसे बदलतात या तुमच्या कंडिशनिंग नुसार. समज घ्या ना. त्यामुळं मी इथं कशासाठी आले याचा विचार आपण करणं. असं बोलत असताना कारण मला विचार पडले, सर एवढं बोलण्यापेक्षा डायरेक्ट मला एखादं पुस्तक सांगा किंवा डायरेक्ट असं काहीतरी सांगा ना की आम्ही काय केलं पाहिजे. असं जगात पुस्तक अवेलेबल नाही. आणि म्हणूनच म्हणतात अतदीप भव. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, पण तू तयार तर पाहिजे शिल्प होण्यासाठी. असं ना, यस. मी तुम्हाला रागवत नाही, मी फक्त